मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा देण्यात आलाय। कोल्हापुरातून अनेक जण मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते रवाना झाले। शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झालेले आहेत। शिवशाहीर दिलीप सावंत हे मागच्याही वेळी मुंबई वारीच्या वेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। आता त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झाले। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळ तुमच्या खुर्च्या असा पोवाडा सादर करत कोल्हापुरातून मराठा आंदोलक आता मुंबईच्या दिशेने रवाना होताना दिसतात। आपण ही सगळी कोल्हापुरातून मराठा समाजाचे सगळे पदाधिकारी, काही समन्वयक चाललेले पाहताय। शिवशाहीर दिलीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वजण आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते मुंबईकडे रवाना होत आहेत आणि पोवाडा देखील सादर करतायत। त्या पोवाड्याच्या माध्यमातून सरकारला इशारा देत आहेत। ते स्वतः आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आता मुंबईकडे मराठा समाज चाललेला आहे। जी मागणी अनेक दिवसांपासून जरांगे पाटील घेत आहेत ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी आक्रमक होत मुंबईकडे चाललेले आहेत। कसा त्यांना पाठिंबा आता कोल्हापुरातून तुम्ही देताय? कोल्हापुरातला पाठिंबा म्हणजे शाहिराचं डब तुंतूनच आहे आता। आणि जवळपास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले आणि कोल्हापूरच्या तालुक्यातले अनेक बांधव निघतायत आणि त्याचबरोबर कोल्हापूरचं शाहिरी पथक गेल्या वेळी देखील होतं मुंबईला, यावेळेला देखील पाठबळ द्यायसाठी म्हणून आज आम्ही मुंबईत येतोय। आणि यासाठी कोल्हापूरच्या मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार। शिवशाहूचे मावळे आता नाही माघार, आरक्षणासाठी पुढे सरणारे। शिवशाहूचे मावळे आता नाही माघार, आरक्षणासाठी पुढे सरणारे। कोल्हापूरच्या झोमणार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। सोलापूरच्या तुम्हार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या। कोल्हापूरच्या झोमणार तुम्हा मिरच्या, सरकार सांभाळ। मुंबईत निघणार मराठ्यांचा मोर्चा, सरकार सांभाळ तुमच्या खुर्च्या। खरं तरी सरकारला इशारा आता तुम्ही सर्वजण देताय? हो, निश्चितच। कारण आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा समाज रस्त्यावर आलेला आहे, अशाच पद्धतीनं ही आरक्षण नगरी जे शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षण दिलं, त्या आरक्षण नगरीतून सुद्धा प्रत्येक तालुका वाईज अगदी उत्स्फूर्तपणे कालपासून तर आम्हाला इतके फोन आलेले की उत्स्फूर्तपणे समाजामध्ये सहभाग आहे की सरकारचं डोळं फिरलं पाहिजेत, अशा पद्धतीनं मराठा मुंबईमध्ये जमा होणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।